जे अपडेटेड नाहीत ते तुम्ही कन्व्हेन्शनल प्रॅक्टिसने फार काळ राहू शकत नाही इंडस्ट्रीमध्ये. जे लोक अपग्रेड होतात त्यांची फ्रेम पण मोठी होते आणि तुमची पर्सनल डेव्हलपमेंट पण होते ना. त्यामुळे सर्टिफिकेशन मी तर 22 वर्ष ग्रॅज्युएशननंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. मी तोही किस्सा आहे की मला असं वाटलं की आता अलिबाग ग्रोथ होते आणि मी फक्त ग्रॅज्युएट आहे आणि मला आता पोस्ट ग्रॅज्युएशन करणं मॅन्डेटरी आहे. तर मला कॉम्प्लेक्स आला. म्हणजे मिसेस म्हणजे 22 वर्षात तू काय मुलांच्यात जाऊन बसणार कॉलेजमध्ये शिकणार काय. नाही म्हटलं माझी गरज आहे, मला करायला पाहिजे. मग काही व्यवसायाला सर्व्हिसेस हॅम्पर न करता मी पुणे युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घेतलं. रेग्युलर जाऊन कॉलेजमध्ये बसायचं. म्हणजे ज्या वर्षी मी पासआउट झालो होतो त्या वर्षी जन्मलेली मुलं माझ्या बॅचमेट्स होते. ओके. आणि मी ते पोस्ट ग्रॅज्युएशन आत्ता केलं स्ट्रक्चर इंजिनिअरिंगमध्ये. नमस्कार, मी संकेत नाईक. कुठेतरी एका पूर्ण सुशिक्षित घराण्यात जन्म झाला. वडील एका चांगल्या पदावर नोकरीवर, मोठा भाऊ एका चांगल्या पदावर नोकरीवर. मग हे सगळं असं असताना कुठेतरी माझं स्वतःचं अस्तित्व क्रिएट करायचं आहे, मला नोकरी न करता व्यवसाय करायचा आहे, ह्या जिद्दीने सरांनी आपला प्रवास चालू केला. आणि तो 13 वर्षाचा स्ट्रगल आणि आज 24 वर्षानंतर एक प्रचंड सक्सेस स्टोरी. मी खूप मोटिवेट झालो सरांमुळे. तुम्हीही व्हाल. हा पॉडकास्ट पूर्ण बघा, कारण सरांनी अलाइड ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्याच्याबद्दलही बोललेत. खूप सारे व्यवसाय तुम्ही करू शकता, त्याचा सर गायडन्सही तुम्हाला देतील. सो आज आपण ऐकूया. आपल्याबरोबर आहेत सिनियर स्ट्रक्चरल इंजिनियर महेश चव्हाण. सर, स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकमध्ये. म्हणजे मी आयडियली काय करतो की एपिसोड संपताना थँक्स बोलतो, पण तुम्हाला स्टार्टिंगलाच बोलतो कारण तुमचा खूप बिझी शेड्यूल आहे. आता सध्या तुमचं पीक सीझन चालू आहे, त्यातनं तुम्ही वेळ काढलात, हो बोललात या पॉडकास्टवर यायसाठी. त्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगलाच मी थोडंसं थँक्स बोलतो. म्हणजे सिनियर स्ट्रक्चरल इंजिनियर ही एकंदरीत टर्म माझ्यासाठीही नवीन होती. काही वर्ष अगोदरच कानावर पडली. आणि इन जनरल मी ऑब्झर्व असं केलं की आपण जेव्हा एखादं घर बांधतो किंवा काही कन्स्ट्रक्शन असेल तर आपण एक काय म्हणू शकतो, कॉन्ट्रॅक्टरला अप्रोच करतो किंवा एक आर्किटेक्ट. सर, तुमचं स्ट्रक्चरल इंजिनियर हा जो काही प्रोफाईल आहे हा एक्झॅक्टली काय आहे आणि मग तुम्हाला अप्रोच कसं करायचं किंवा तुमचा एक टार्गेट ऑडियन्स कोण किंवा मी म्हणेन की कस्टमर कोण आहे, क्लायंट कोण आहे? बेसिकली स्ट्रक्चर इंजिनिअरिंगचा एक टेक्निकल रोल असा आहे की स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग ॲस्पेक्टनी कुठल्याही इमारतीचं जे आर्किटेक्ट प्लान बनवतात त्याचं एक्झिक्युशन करणं, म्हणजे जे स्टॅबिलिटी करणं, म्हणजे त्याचं लोड, त्याचं वजन, त्याच्यावर होणारा भूकंप, वारा याचे परिणाम अभ्यास करून त्याला मजबूतीसाठी काय करता येईल, त्यात किती कॉन्क्रीट टाकावं लागेल, स्टील काय टाकावं लागेल, याचं इंजिनिअरिंग ॲनालिसिस करतो. आणि हा एकदम बिहाइंड द कर्टन काम करणारं प्रोफेशन आहे, जे जनरली आम्ही मेडिकल टर्ममधल्या ॲनेस्थेशियाशी कम्पेअर करतो. ही इज अ रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग बट ही इज नोवेअर इन द पिक्चर. राईट. आणि आम्ही जनरली प्रेफरेबली वेगवेगळ्या लोकांच्याकडे आम्हाला काम मिळतं, जसं बिल्डर असतात. माझ्या प्रॅक्टिसमध्ये माझं 90% प्रॅक्टिस जे आहे ते आर्किटेक्ट ओरिएंटेड आहे. म्हणजे मी काही आर्किटेक्टशी कनेक्ट आहे, जवळजवळ मी 20-25 आर्किटेक्टशी कनेक्टेड आहे, त्यांच्याकडून मी काम करत घेत असतो. ओके. मग आणि रिस्क पण मग तेवढीच असेल, कारण तुम्ही जसं म्हणाल की एक ॲनेस्थेसिस जो असतो तो बिहाइंड दी कर्टन काम जरी करत असेल तरी पण तिथे कुठेतरी 19-20 झालं तर इट कॅन रिझल्ट इन टू फॅटल, मतलब खूप काही बिघडू शकतं. तसंही आपल्या बिल्डिंगच्या बाबतीत पण तेच बोलू शकतो आपण. निश्चितच साधारण साम्य सारखं आहे, फक्त ॲनेस्थेशियसला ऑन द टेबल डिसिजन घ्यावा लागतो. आम्हाला थोडा ब्रीदिंग टाईम मिळतो, पिरियड मिळतो, आम्ही कन्सल्ट करू शकतो. पण रिस्क तेवढीच आहे, कारण तुमच्या हातात काहीच कंट्रोल नसतो. कोणीतरी तिसरा माणूस एक्झिक्यूट करत असतो, कोणीतरी माणसाने ते प्लॅन केलेलं असतं आणि तुम्हाला ते सुपरवाईज करून घ्यायचं असतं. बिईंग प्रोफेशनल तुम्ही सतत त्याच्यावर मॉनिटर नाही करू शकत. राईट. पण हे रिस्क आहे निश्चितच आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप अलर्ट राहावं लागतं. ओके. जसं तुम्ही म्हणाल की बिल्डर्स किंवा आर्किटेक्ट्स बरोबर तुम्ही बिझनेस करता किंवा दोज पीपल ब्रिंग इन बिझनेस फॉर यू. येस. पण तुमच्या आता एक 24 इयर्सच्या या जर्नीमध्ये एक साधारण किती पर्सेंटेज जे आपलं जे काय कन्स्ट्रक्शन होतं इन अँड अराउंड, किती पर्सेंटेज कॉन्ट्रॅक्टर्स किंवा आर्किटेक्ट्स प्रेफर टू हॅव अ स्ट्रक्चरल इंजिनियर आणि किती विदाऊट स्ट्रक्चरल इंजिनियर काम करतात? सुदैवाने आपल्याकडे हा अवेअरनेस खूप चांगला आहे. अगदी रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जर गेला, छोटं जर स्ट्रक्चर करायचं असेल तर लोक कन्सल्ट करतात. हीच परिस्थिती विपरीत इतर ठिकाणी महाराष्ट्रात आहे, जसं पश्चिम महाराष्ट्रात आहे की लोक खूप साऱ्या अनुभवावरती घरं बांधतात. आपल्याकडेही आहे, जे ट्रॅडिशनल घरं बनतात त्यात काही लोक विदाऊट स्ट्रक्चर इंजिनिअरिंग ते करतात, पण हे प्रमाण आपल्याकडे खूप कमी आहे. आपल्याकडे बाबतीत खूप अवेअरनेस आहे निश्चितच. आणि त्याची आता मला वाटते गरज पण आहे, कारण अगदीच गरज आहे. एन्व्हायरमेंट पण इतकं बदलतं, त्यामुळे काही डायनामिक्स पण तुमच्या इंडस्ट्रीमधले किंवा व्हर्टिकलमधले पण बदलत असतील. त्यामुळे जरी सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा हे जे रिअल इस्टेट जी फील्ड आहे त्याच्यात फार IT फील्डसारखा
एक रोज काही बदल घडत नसेल तरी पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मला वाटतं आता खूप गोष्टी बदलल्यात ड्यू टू क्लायमेट. आणि स्ट्रक्चरल इंजिनियर तुम्ही काय सांगाल? निश्चितच. याच्या अगोदर कसं व्हायचं की आता एक तर आपल्याकडे कोस्टल एन्व्हायरमेंट आहे, आपल्याकडे एन्व्हायरमेंट हा प्रॉब्लेम आहे, रिसोर्सेसचा प्रॉब्लेम आहे, आपण जे बेसिक मटेरियल वापरतो त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत की जे आपल्याला क्लोराईड कंटेंट वगैरे जे सगळ्यात हार्मफुल गोष्टी ते आपल्या रिसोर्समध्ये आहेत, जे नॅचरल रिसोर्स आपण वापरतो ते. दुसरी गोष्ट अपग्रेडेशनची जी आहे किंवा जे गाईडलाईन्स, IS कोड आमचं एक गाईडलाईन असते, इंडियन स्टँडर्ड कोड्स जे प्रॅक्टिससाठी असतात ते याच्या अगोदर काही वर्षानंतर बदलायचे, पण काही गेल्या वर्षीला भूकंपाच्या बऱ्याचशा हादस्यानंतर आता ते खूप फ्रिक्वेंटली बदलत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला ते सतत त्याच्याशी तुम्हाला ते कोपअप करावं लागेल. ओके. द रिझन म्हणजे मी पहिलाच प्रश्न हा का विचारला पॉडकास्टच्या सुरुवातीला की स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणजे काय, कारण बराच अवेअरनेस कमी आहे. म्हणजे मी असंही बनवू शकतो की एखादा व्यक्ती जो घर बांधतोय आर्किटेक्चर थ्रू, त्याच्या प्रोजेक्टवर स्ट्रक्चरल इंजिनियर असेल पण त्याला कदाचित माहीत नसेल की स्ट्रक्चरल इंजिनियर आहे. असं होतं, असं खूप वेळा होतं. आर्किटेक्टला नक्की माहिती आहे की स्ट्रक्चर इंजिनियर पाहिजे, पण इंडिव्हिज्युअल हाऊस ओनरला नाही माहिती आहे. नाही माहिती. मग त्याला ते सांगावं लागतं, कन्व्हिन्स करावं लागतं, असं एक एजन्सी आहे ती अपॉइंट करावी लागेल. त्याच्या दृष्टीने आर्किटेक्ट सर्व असतो की त्याला एकदा काम सांगितलं की तो प्लॅन करेल, तो कॉन्ट्रॅक्टरचं कंट्रोल करेल, या सगळ्या गोष्टी तो करायला असताना अपेक्षित असतं. या बाबतीत मात्र अवेअरनेस कमी आहे. म्हणूनच पहिला प्रश्न केला, म्हणजे जेणेकरून आपल्या ऑडियन्सला कळेल की काय एक्झॅक्टली प्रोफाईल आहे ते. सर आता तुमच्या जर्नीकडे येतो. मी आता आपलं सर्कल सेम असल्यामुळे काय झालं की बऱ्याच लोकांकडनं तुमच्या जर्नीबद्दल ऐकलं आहे, खूप इन्स्पायरिंग जर्नी आहे आणि तुम्ही पण शून्यातनं सुरू केलं. तर ह्या 24 इयर्सच्या जर्नीबद्दल काय सांगाल? किंवा घरचं एक वातावरण असं होतं तुमच्या की सगळेच, मला वाटतं तुमचे वडीलही खूप चांगल्या उच्च पदावर नोकरीत होते, तुमचे मोठे भाऊ पण तसेच आहेत. हे सगळं असताना, असा बॅकग्राऊंड असताना कुठेतरी माझी स्वतःची एक एस्टॅब्लिश प्रॅक्टिस मला करायची आहे, त्यासाठी वाटेल तसं स्ट्रगल, वाटेल तेवढी मेहनत मी करेन. तर ही जर्नी कशी स्टार्ट झाली आणि आत्तापर्यंत काय स्ट्रगल, काय अचीव केलं तुम्ही? ही जर्नी खरं स्ट्रगल इंटरेस्टिंग आहे, त्याच्यापेक्षाही खूप वळणावळणाने जाणारी आहे. ती काही डिफाईन नाही आहे. म्हणजे माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये माझे वडील किर्लोस्करमध्ये अकाउंटंट होते, माझे काका शाळेत शिक्षक होते, मुख्याध्यापक होते, माझे भाऊ सगळे शिकलेले इंजिनियर्स आहेत, सगळं आहे. पण सुरुवातीला अगदी सांगायचं झालं तर ज्यावेळेला मी माझं 10वीचं अकॅडमिक झालं ते व्यवस्थित होतं म्हणजे. आणि मग त्याच्यानंतर जे सगळी मुलं करतात सर धोपट मारून मी सायन्सला जाणं. मग सायन्सला गेल्यानंतर A घ्यायचं का B घ्यायचं, मॅथ्स की बायोलॉजी. मग जी मुलं त्यातल्या त्यात दोन्ही दगडावर पाय ठेवतात ते दोन्ही ग्रुप ठेवतात, तसं मी तोही ग्रुप ठेवला. आणि फॉर्च्युनेटली 11वीचंही माझं अकॅडमिक चांगलं होतं. पण 12वीला मी गेल्यानंतर एक असं झालं की माझा एक जवळचा मित्र होता, तो नेव्हीमध्ये भरती झाला. तो अतिशय जवळचा मित्र होता, अगदी माझा पहिलीपासूनचा मित्र होता. मग त्याला म्हटलं की अरे प्रसाद, मलाही असं वाटतं की मी पण सर्व्हिसेस जॉईन करायला पाहिजे. आणि तो थोडा सेलर रँकला जॉईन झाला होता 12वीनंतर टेक्निकल ट्रेडमध्ये. तो म्हणे तू हुशार आहेस, तू ऑफिसर ग्रेडसाठी ट्राय कर. मग काय ऑप्शन्स आहेत, मग तुझे दोन्ही ग्रुप आहेत तर मग AFMC आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, NDA, नाही झालं तर अगदी एअरफोर्सला टेक्निकल सर्व्हिसेस. मग त्याचे फॉर्म भरायचे, त्याचं थोडं प्रिपेअर करायचं, असं मी सुरुवात केली. आणि माझं टार्गेट थोडंसं चेंज झालं की नाही आपण प्रयत्न करू. आणि असं निश्चित नव्हतं की हेच करेन म्हणून. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय झाला की माझे 12वीचं मेरिट खाली आला. आणि तो आमच्या घरच्यांसाठी थोडा धक्का होता. मग माझा जो मोठा भाऊ जो आता सांगलीला टाउन प्लॅनर आहे, तो सिव्हिल इंजिनियर आहे. तर माझ्या वडिलांनी त्याच्याकडे जबाबदारी दिली की आता बघ बाबायचं मार्क्स कमी आलेत, तुला काय वाटतं तो निर्णय तू घे. त्यांनी निर्णय घ्यायला ठरलो. त्याने मला तोही अपसेट होता की माझं मेरिट थोडं खाली आल्यावर. मग तो मला म्हणाला की एक काम कर, तू BScला ॲडमिशन घे. आत्ता तरी BScला ॲडमिशन घे, मग आपण भविष्यात काय करायचं ठरवू. कारण इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन नंतर थोडी उशिरा व्हायची. मग मी BScला ॲडमिशन घेतलं, जवळच पलुसला कॉलेजला जायला लागलो. 1-2 महिने गेलो पण त्यात मन लागत नव्हतं. असं वाटायचं की आपल्याला काहीतरी वेगळं करायला हवं, पण काय हे त्यावेळी निश्चित होत नव्हतं. आणि इंजिनिअरिंग कॉलेजसाठी एक मला असं वाटतं माझे बरोबर सगळे मित्र इंजिनिअरिंगला गेले, काही मेडिकल झाले. म्हणजे माझ्या बॅचचे बोर्ड त्यावेळी कोल्हापूर बोर्ड फर्स्ट होतं आणि माझ्या वर्गातले पहिले 4 टॉपर 4 बोर्डात होते, ज्या माझ्या बेंच पार्टनर होते. त्यामुळे खूप अपसेट होतो काय करावं. आणि मग तो माझा भाऊ म्हणाला की आपण इंजिनिअरिंगसाठी प्रयत्न करू. तो कन्व्हिन्स झाला शेवटी. मी त्याला थोडंसं कन्व्हिन्स केलं की मला तू प्रयत्न कर. मग ते इंजिनिअरिंगचं ॲडमिशनचं आमच्याकडे एक थोडा ट्रेंड होता त्या काळी की म्हणजे साखर कारखाना ते कॉलेज चालवायचं आणि जे शेअर होल्डर्स किंवा सभासद साखर कारखान्याचं आहे त्या मुलांना ते अर्ध्या फीमध्ये शिक्षण द्यायचे. म्हणजे पहिला क्रायटेरिया अर्ध्या फीचं कॉलेज, दुसरा क्रायटेरिया घरात जवळचं इन द सेन्स की सकाळी कॉलेजला जायचं, संध्याकाळी घरी यायचं, जी काय होईल ते शेतात थोडीफार मदत करायची. कारण शेती हा आमचं पूर्ण मुख्य हे होतं. म्हणजे माझे वडील, काका, सगळे भाऊ पहिले सकाळी शेती करायचे, पुढे नोकरीवर जायचे, पण संध्याकाळी शेती करायची. हा तो इन जनरल ट्रेंड होता. मग ते जे वसंतराव कॉलेज आहे तिथं मी ॲडमिशनसाठी अर्ज भरला. मग तिथे त्यावेळेला असं काही CET वर काही नव्हतं, मेरिटनं जे सगळे मुलं यायचे त्यांचं ॲडमिशन व्हायचं.
माझ्या बरोबरचे काही मित्र मेकॅनिकल इंजिनिअरला गेलेले, मग मलाही वाटलं आपण मेकॅनिकलसाठी ट्राय करायला पाहिजे. मग त्या मेरिट लिस्टमधनं आम्ही पुढे सरकत जसं माझा नंबर आला तसं मी ते रजिस्ट्रार ते बसलेले आहे तिथे ॲडमिशनसाठी. त्यांना विचारलं की कुठला ट्रेड हवा आहे. मी म्हटलं मेकॅनिकल हवा आहे. ते म्हणलं नाही अरे मेकॅनिकल तर फुल झालं आहे. मग तिथल्या तिथं मला सेकंड चॉईस घ्यायचा होता. करिअरचा डिसिजन मी त्या रांगेत घेत होतो. मी आणि माझा भाऊ जो आहे तो माझ्यावर सतत आजही आहे माझ्याबरोबर होतो. तर तो निर्णयाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो कायम असतो. तर त्याला मी म्हटलं अरे काय असं सगळं सेकंड मग केमिकल द्या म्हटलं. ते म्हणाले अरे केमिकल पण पॅक झालं आहे. मग तोपर्यंत माझा भाऊ बोलला की रिकामं काय आहे. ते म्हणले सिव्हिल. हां मग ते द्या म्हणाले. म्हणजे सिव्हिल इंजिनियर मी असा ओघाओघाने सिव्हिल इंजिनियर झालो की जे मी ॲडमिशन घेईपर्यंत मला माहिती की मला सिव्हिल इंजिनियर व्हायचं आहे. ओके. मग ते ज्या दिवशी ॲडमिशन झालं त्यावेळी मी स्वतःशीच ठरवलं की आता आपण मागे वळून नाही बघायचं. आणि मग मात्र मी पूर्ण अकॅडमिक अतिशय मेरिटमध्ये फर्स्ट सेकंड रँकमध्ये पूर्ण केलं. इंजिनिअरिंग झाल्यानंतर माझे वडील किर्लोस्करमध्ये नोकरी करत होते. मग ते त्यावेळेला एक ते किर्लोस्करमध्ये असं असायचं की जी एम्प्लॉईची मुलं आहेत जी शिकलेत त्यांना जसं जो कोण BSc झालं आहे इंजिनियर झालं त्याला ॲब्सॉर्ब करून घ्यायचे. अच्छा. सुरुवातीला कॉन्ट्रॅक्टवर आणि असं. मग ते मी ज्या दिवशी शेवटचा पेपर देऊन आलो त्या दिवशी संध्याकाळी मला बाबा म्हणाले की आता तू कंपनीत मी बोलतो उद्यापासून कंपनी यायला सुरुवात कर. मला आत्ता नाही सांगता की मला त्यावेळेस असं का वाटलं, पण त्या मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून काम का करायचं हा प्रश्न मला त्यावेळी पडला. खरं. आणि ते बाबांना त्यावेळेला ते काउंटर करणं पण शक्य नव्हतं मला. मी म्हटलं ठीक आहे रिझल्ट आला की आपण ठरवू म्हणून काही दिवस ते पुढे ढकलला. रिझल्ट आल्यानंतर मी म्हटलं की मी थोडा वेगळा विचार करतो मी वेगळं काहीतरी शिकेन म्हणे. आणि साधारण माझा पिंड बघून माझा भाऊ सजेस्ट करत होता की तू काहीतरी वेगळं कर. पण वडिलांचं वाटतं असं की नाही तू किर्लोस्करमध्ये नोकरी कर. बरोबर. हो नाही करता मी म्हटलं शेवटी म्हटलं नाही मला नोकरी नाही करायची आहे. मग ते थोडे रागावले. खरं सांगायचं ते रागावले. ते सांगितलं की मी तुला काही मदत करू शकणार नाही भविष्यात, पण तर तशी चांगली एस्टॅब्लिशमेंट होती काही अडचण नव्हती. आणि त्यांच्या शब्दात सांगायचं हे भिकेचे डोहाळे आहेत म्हणजे व्यवसाय करणं स्वतःचं काहीतरी करणं. आणि मग तो माझा मोठा भाऊ मला म्हणाला की नाही तू स्ट्रक्चरल इंजिनियर शिक, तुझं अकॅडमी खूप चांगलं आहे आणि ही गोष्ट आपल्या एकमेकाला पूरक होईल, तू आणि मी मिळून एकत्र व्यवसाय करू. तिथं मला पहिला स्पार्क पडलं की हा स्ट्रक्चर इंजिनिअरिंग आपण करू शकतो, कारण माझं ते फिजिक्स आणि मेकॅनिक्स पण खूप चांगलं होतं अकॅडमिक्समध्ये. मग ते कुठं शिकायचं तर तिथंही तो एक ट्रेंड होता की सगळे मुलं पासआउट झाले की पुण्यात जायचे. अच्छा. आमच्या अगोदरच्या काही बॅचेस पुण्यात गेलेल्या, मग तिथे जायचं नोकरी शोधायची असं प्रयत्न करत होता. तसं मी एक दिवशी उठून सरळ पुण्यात आलो. पुण्यात आलो तर तिथं मला असं वाटायचं की मुलं नोकरी करता मी खूप चांगलं राहत असेल हे असेल, तर ते सगळे लोक शेअरिंगवर राहायचे. कोणी बजाज टेल्को, कोणी आज भारत फोर्ज अशा ठिकाणी जायचं आणि शिफ्टमध्ये राहायचे. ओके. 2 रूम होत्या आणि साधारण 9-10 मुलं होती. जो ज्या शिफ्टमध्ये गेला त्या शिफ्टमध्ये त्याची ती रूम बॅग कायम भरलेली असायची. आणि मग स्ट्रक्चर इंजिनिअरसाठी नोकरी शोधताना मी सगळे बिग ब्रँड सगळे त्यावेळेचे पुण्यातले बघितले. तिथे पोहोचलो. प्रत्येकाने विचारलं की नाही अनुभवी माणूस लागेल आम्हाला. बरोबर. आणि किंवा मग मास्टर्स पाहिजे स्ट्रक्चर इंजिनिअरिंगमध्ये, नुसते ग्रॅज्युएट आम्ही नाही घेणार. मग काय करायचं नोकरी शोधत. त्यावेळी ते सकाळच्या छोट्या जाहिराती यायच्या. ते रोज सकाळी पेपर घ्यायचं, सेकंड पेज बघायचं आणि सगळीकडे रिझ्यूम म्हणजे आज प्रभात रोड तर आज प्रभात रोड, ओके, आज ही पेठ घेतली आज ही पेठ. त्या गल्लीतले सगळे ऑफिसेस आपण पालती घालायचं आणि नोकरी शोधायचं. काही मिळाली नाही नोकरी. मला वाटतं जवळजवळ मी 3-1 आठवडे प्रयत्न केले. ओके. आणि मग एक दिवस मला एका छोट्या कंपनीत काम मिळालं. ते कॉन्ट्रॅक्टरचं ऑफिस होतं पण काम माझं टेलिफोन ऑपरेटरचं होतं. अरे बापरे. कारण ते सगळा जो परिसर होता नारायणपेठेत ते ऑफिस होतं आणि ते क्युबिकल्समध्ये शेअर केलं असायचे म्हणजे ऑफिसेस. आज हे ऑफिस बाजूला ते ऑफिस आणि एक छोटं क्युबिकल होतं माझ्यासाठी जिथं मला तो साईटवरून मेसेज यायचा. मग तो पेजर त्यावेळी मी तो करायचो, मग तो ओनरला पाठवायचो, इंजिनियर पाठवायचा. आणि माझ्या बाजूलाच प्लेसमेंटचं ऑफिस होतं. ओके. म्हणजे डेस्टिनी कशी असते बघा. मग नेक्स्ट बाजूला ते प्लेसमेंट ऑफिस होतं आणि क्युबिकल्समध्ये आम्ही ऐकायला जायचं काय चाललं आहे काय नाही. मी साधारण 2 महिने ती नोकरी केलीत अशी. आणि त्या प्लेसमेंट सर्व्हिसवाला एक दिवस फोन आला की स्ट्रक्चरल इंजिनियर बोलतो आहे, मला एक सिव्हिल इंजिनियर पाहिजे. अच्छा. ती गोष्ट त्यांनी फोन ठेवल्यावर मला त्याचा फोन संपायच्या आधी मी त्यासमोर पुढ्यात बसलो होतो की मला इंटरव्ह्यूला पाठवते ते. त्यांनी सांगितलं की अरे तुला रजिस्टर करावं लागेल वगैरे सगळं ते झालं. आणि मग मी तिथे त्यांची अपॉइंटमेंट घेतली की तसं नेने साहेब जे कन्सल्टंट होते त्यांच्याकडे. मग आदल्या दिवशी खूप अभ्यास केला की नाही म्हटलं आता अभ्यास तर करायला पाहिजे. इतक्या याच्यानंतर ही संधी पहिल्यांदा आले कोणी तर मला घेतं आहे. रात्रभर अभ्यास केला. त्यांचं ऑफिस नळस्टॉपला होतं आणि मी कॉर्पोरेशनपासून चालत नळस्टॉपपर्यंत गेलो. कळलंच नाही मला तिथपर्यंत किती लांब आहे ते. त्या तंद्रीत एवढा मी त्याच्यात गेलो. ऑफिसमध्ये गेलो आणि ते म्हणाले बसा. मग ते साधारण 10 वाजता ऑफिसला यायचे.
मी 12:30पर्यंत वाट बघितली. मला म्हटलं काही खरं नाही दिसत आहे आपलं काय. ते आले आणि म्हणाले चल ये इंटरव्ह्यूला बसू आपण. आणि मी थोडा घाबरलेलो होतो. पहिलीच अशी इंटरव्ह्यू होती माझ्याकडे जिथं मला अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायची होती आणि मिळेल की नाही साशंकता होती. त्यांनी मला एकच प्रश्न विचारला, अलिबागला जाशील का? अच्छा, ओके. आता अलिबाग तर मी शब्द पण कधी ऐकलं, गाव तर माहीतच नाही, काही संबंधच नाही, पुण्याच्या पलीकडे कधी आलं नाही. 22-23 वर्ष वय असेल मग त्यावेळेला. ओके. मग आधीच गावापासून पुण्याला विरोध केला, पुण्यातून अलिबाग. मग त्यांना म्हटलं मला माहीत नाही ते कुठं गाव आहे ते. ते म्हणाले असं असं रायगड जिल्ह्यात एक गाव आहे, तिथं तू जाशील का? मग मला काही गमवायला काही नव्हतंच ना, जे मिळेल ते सगळं पॉझिटिव्हच होतं. म्हटलं ठीक आहे जाईल मी. आणि असं करत मग मी अलिबागला पोहोचलो. ओके. अलिबागला पोहोचलो तर त्याच कंपनीमध्ये एक सिनियर इंजिनियर होते, गणेश मेंदाळे, जे रोह्याचे होते आणि त्यांच्यावर काम करायचे. ओके. मग आम्ही दोघं, ते मला घेऊन आले अलिबागला. मग अलिबागला ते माझ्याशी 3-4 वर्ष सिनियर होते आणि मग आम्ही एकत्र नोकरी करायला सुरुवात केली. मग आमचं छान मैत्री झाली, थोडं समवयस्क होतो आणि कॉमन इंटरेस्ट होते आमचे, लायब्ररी, ट्रेकिंग, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या खूप साऱ्या कॉमन गोष्टी होत्या. छान मैत्री झाली. मग मी आठवड्यातून एकदा पुण्याला जायचो. ओके. मग तिथं ते शिकवायचे. तिथं खूप स्ट्रगल होता. म्हणजे आता कसं मला माहिती आहे की मी ज्युनियर्सला प्रत्येक गोष्ट डे 1 पासून सांगतो. तिथं ते पहिलं हे शिक, मग ते शिक, आणि आठवड्याचा स्पॅन असायचा. अच्छा. मग सकाळी 6ची गाडी पकडायची, ती पुण्याला पोचेपर्यंत काही 2 तास मला मिळायचे त्यांच्याबरोबर. मग ते असं करत करत माझं लर्निंग सुरू होतं. पण सुदैवाने गणेशमध्ये मार होते आणि त्यांनी मला सुरुवात केली शिकवायला. आणि त्यांचा जो काही अनुभव होता त्यांनी मला ते बऱ्यापैकी त्यावेळेला स्ट्रक्चर इंजिनिअरिंग शिकवलं. छान सगळं सुरळीत चालू होतं. आम्ही मार्केटिंग करायचो, नेने साहेबांसाठी काम करायचो आणि रुटीन नंतर सेट झालं असं वाटायचं. पण तो एक सतत वाटायचं की पुढे काय, कारण मला त्यावेळी सॅलरी होती 900 रुपये आणि 700 रुपयाची मेस होती. 200 रुपये काय वाचायचं आणि मग ट्रॅव्हलिंग इकडे तिकडे काय चालायचं. पण बॅचलर होते त्यामुळे असं काही मागचं काही तसं बघायचं नव्हतं. आणि मागे आम्हाला घरी त्याच दरम्यानच्या काळात एक मोठा सेटबॅक घरी बसला आणि थोडं फायनान्शियल बर्डन आला घरी. म्हणजे मागचे घरचे तर आता काही सपोर्ट सिस्टम पूर्णपणे बंद झाली जी अपेक्षित होती. मग थोडं हालचाल पटकन करणं मला गरजेचं झालं. मग आम्ही म्हटलं की आता गणेश मेंदेचा 4 वर्षाचा अनुभव, माझा 2-3 वर्षाचा अनुभव, म्हटलं आपण काहीतरी स्वतःच सुरू करू. मग गणेश मेंदे मला म्हणाले की मी रोह्याचा आहे, तर आपण रोह्यातच जाऊन का नाही सुरुवात करूयात, की ते एस्टॅब्लिशमेंट सोपी आहे, खर्च नाही आहे. आणि मग माझं बसताना मी अलिबागवरून रोह्यात पोहोचलो. रोह्यात गेल्यानंतर आम्ही मग तिथे एक सिनियर प्रोफेशनल आहेत, दिलीप आठवले, आर्किटेक्ट. खूप छान प्रॅक्टिस आहे त्यांची, चांगली प्रॅक्टिस होती, इंडस्ट्रियल प्रॅक्टिस होती. त्यांच्यावर आम्ही नोकरीत असताना पण काम करायचो. पण खूप आमचं ठरलं होतं की ज्यावेळेला मी नोकरी सोडायचं ठरवलं त्यावेळेला ठरवलं की जे हातातले प्रोजेक्ट आहेत ते सगळे संपवायचे. एकही प्रोजेक्ट कॅरी ओव्हर नाही करायचा. आपलं काही कुठलीही गोष्ट सिक्युअर नाही करायची. म्हणजे 2 प्रोजेक्ट्स घेतलेत आणि मग नोकरी सोडले, त्यांचे काही क्लायंट्स, असं काही नाही करायचं. परत शून्यातनं स्ट्रगल करू आपण. त्या गोष्टी आम्ही दोघं एकमेकांतर कॉमन लाईनवर होतो. मग आठवले साहेबांना भेटलो. आम्ही सुरू करायचं म्हणतोय, पण आम्ही थोडं 6 महिन्यांनी सुरू करणार आहोत असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले हरकत नाही, मी तुम्हाला माझ्यापर्यंत सगळी मदत करेन. आणि त्यांचा तो नेचर आहे की ते स्टेपिंग, हँड होल्डिंग करतात असं. मग सुरुवात झाली. मी रोह्यात मार्केटिंग परत नव्याने जे नेने साहेबांसाठी ते आमच्यासाठी करायला लागलो. छान झालं. म्हणजे सुरुवातीला छोटी छोटी कामं मिळायची. मग आम्ही टेरिटरी डिवाईड केला. म्हणजे रोहा महाड ते बघतील आणि अलिबाग रोहा मी बघेन असं कॉमन. मग मी बुधवार शनिवार दिवस ठरवला मी अलिबागला यायचो. तर बुधवार शनिवार रोहा अलिबाग हा प्रवास म्हणजे मी गेले 22 वर्ष करतोय टिल टुडे. तर ते मी यायचो, मग इथे कामं मिळतील का बघायची, ते तिकडे जायचे, पण संध्याकाळी बसायचो, रात्रभर काम करायचो आम्ही. त्यावेळेला मी ते ट्रेसिंग हाताने करायचो. दिवसभर काम घेऊन यायचं, छोटी मोठी कामं मिळायची ती. कारण आमच्या प्रोफेशनमध्ये जोपर्यंत तुम्हाला एक सर्टन अनुभव येत नाही तोपर्यंत लोक विश्वास नाही ठेवत. आणि ते योग्य आहे अर्थात, की कारण हा जेवढा अनुभव असेल तितकं तुमची कॉन्फिडन्सी वाढते. त्या अनुषंगाने आम्ही मग ते हळूहळू तिथे इंडस्ट्रीमध्ये काही हातपाय मारायला सुरुवात केली. काही इंडस्ट्रियल कामं मिळतात का बघायला प्रयत्न केला. अटल साहेब मदतीला होतेच. हळूहळू करत आमची चांगली छोटं ऑफिस आम्ही एस्टॅब्लिश केलं आणि काम मिळायला लागलं. मग अलिबागलाही काम करत राहिलो. असं करत करत आम्ही थोडं थोडं रोह्यात एस्टॅब्लिश झालो. आमच्यात असं एक ठिकाण आलं की आम्हाला दुर्दैवाने सेपरेट व्हावं लागलं. अच्छा. परत मला स्टार्ट अगेन अशी सिच्युएशन आली, काय करावं. मग परत काही जे क्लायंट्स होते त्यांना मी भेटलो. म्हटलं की आम्ही वेगळे होत आहोत आणि असं असं. आम्ही वेगळेच, आजही आमची मैत्री खूप छान आहे, पण आम्हाला काही कॉमन गोष्टी ज्याच्यावर आम्हाला वेगळं व्हायला लागलं. ऑफिसेस सुरू केले आम्ही वेगवेगळे, परत बॅक टू बॅक एकाच बिल्डिंगमध्ये बॅक टू बॅक आम्ही ऑफिस सुरू केले परत. आणि
थोडं कठीण आला माझ्यासाठी तो काळ. म्हणजे इतका कठीण आला की फायनान्शियल तर मी खूपच वीक झालो होतो. म्हणजे सर्वायवलचा रिअल मोड मी त्या फेजमध्ये सुरू केला. जोपर्यंत बॅचलर होतो तोपर्यंत ठीक होतं, मॅनेज होतं. पण लग्न झालं आणि पार्टनरशिप म्हणजे ब्रेक झाली. मग 5-6 महिने आम्ही चांगलेच मी हात पाय मारत प्रयत्न केले जोरात, जे काही शक्य आहे ते. अलिबागला यायचो, आर्किटेक्टना भेटायचो आणि त्यावेळी 2-4 ऑफिस आर्किटेक्टचे होते. मी एक सिनियर आर्किटेक्ट मोहिते साहेब सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांच्याकडे असते सकाळी 7ला ऑफिस. त्यांनी दिवसभरात त्यांना वेळच नाही मिळायचा, ते खूप बिझी असायचे. अच्छा. मी सकाळी 6ची गाडी पकडायचो, 7-7:30ला मी त्या गल्लीत त्यांच्या फेऱ्या मारायचो. कधी तर ते बघतील आणि मला बोलवतील. पण ते असं एकदाही नाही झालं कधी. 10-10:30 नंतर मी काहीतरी परत थांबायचं, मग कधी भेटायचं, असं ते परत सगळा तो स्ट्रगल सुरू झाला. आणि नाही मिळालं काम मला अलिबागला त्यावेळेला त्या काळात. आणि रोह्यामध्ये पण जे काम होतं तेही तसं मला काही फार मिळालं. ते आम्ही दोन्ही सेपरेट झाल्यानंतर आमचं काम पण कमी झालं. आणि मग मी ठरलं की पहिल्यांदा मी ठरलं की आता क्विट केलं पाहिजे आपल्याला. कारण एकतर घरचं असं बॅकग्राऊंड होतं आणि काही करण्याशिवाय पर्याय नव्हता. मग मी आठवले साहेबांना भेटलो. साहेबांना म्हटलं की साहेब मी क्विट करायचा विचार करतो आहे. साहेब तो पण मिसेसला मी म्हटलं की आपण जाऊया परत. तर ती मला सांगत होती की अरे आत्ताच आपण 6 महिने आलेलं आहे, अजून एक 6 महिने प्रयत्न कर. त्यावेळी तिचा खूप सपोर्ट होता. ती मला की नाही तू 6 महिने प्रयत्न कर, मी तुझ्याबरोबर आहे. असं तर परिस्थिती आपण राहू म्हणजे. आणि मी बॅचलर असले पण सगळ्या 2 BHK रेंटल फ्लॅटमध्ये राहिलो आणि लग्न झाल्यावर मी 1 रूम किचनमध्ये शिफ्ट झालो. पण तो पेशन्स संपला होता माझा त्यावेळेला. मग आठवले साहेबांच्याकडे परत गेल्यानंतर आठवले साहेब म्हणाले की काम कर, तू उद्यापासून इथे येऊन बस माझ्या शेजारी. अच्छा. त्यांची इंडस्ट्रियल प्रॅक्टिस होती, गावात पण चांगली प्रॅक्टिस होती. तो माझ्यासाठी खूप असा म्हणजे शॉकिंग हे होता सपोर्ट की म्हणजे अनपेक्षित होता माझ्यासाठी. शॉकिंग म्हणजे अनपेक्षित होता. आणि मग नेक्स्ट डे त्यांच्या ऑफिसला बसायला सुरुवात केली. आणि मग काम ते द्यायचे छोटं मोठं, कागद त्यांचा, पेन त्यांचा, पेन्सिल त्यांची, आयडेंटिटी त्यांची, सगळंच त्यांचं होतं. आणि मग त्यांनी मला काही गोष्टी आणि त्यांचा दर्जाच्या बाबतीत खूप आग्रह असायचा. क्वालिटी म्हणजे प्रोफेशनमध्ये ज्या काही गोष्टी असतात ना, ज्या खरोखर ते जे शिकले ते त्यांनी मला पेनिट्रेट करायला सुरुवात केली, सगळं एम्बाईब करायला सुरुवात केली. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी होत्या की म्हणजे प्रोफेशनमध्ये 10 ते 5 आणि प्रोफेशन नंतरच्या गोष्टीसुद्धा. म्हणजे तू कुठे जात, त्यात तुम्ही छोटा किस्सा सांगेन की आम्ही सगळे मित्र त्यावेळेला बॅचलरपासून 8-9 वर्षात मी चांगले मित्र झालो. आम्ही चौकात बसायचो, हे करायचो. ते काही दिवसांनी मला म्हणाले काय रे कुठं आवडतं तुला बसायला, माझ्या ऑफिसमध्ये की चौकात. मग ती अंडरलाईन मी समजलो की मी जे बसतोय तिथे चुकीचं आहे. मग त्याने हळूहळू काम द्यायला सुरुवात केली. मग परत माझी थोडी एस्टॅब्लिशमेंट सुरू झाली. मधल्या काळात आमचे काकूंचे म्हणजे मिसेस आठवले, डॉक्टर सुमेधा आठवले, ज्यांनी आध्यात्मिक एका विषयात PhD केलेली आहे. त्यांची छान इंटरॅक्शन झाली. मग मला डबल इंजिन सपोर्ट असा मिळाला की माझं एका बाजूला कॅरेक्टर बिल्डिंग सुरू होतं, एका बाजूला प्रोफेशनल बिल्डिंग चालू होतं. तोच फायदा मी सविताला, सन्मयला नक्कीच त्यांचा झाला. म्हणजे जे काही चारीतले चांगले गोष्टी ज्या आहेत त्या निव्वळ त्या आठवले काकू आणि काकांच्यामुळे आमच्या आयुष्यात आहेत. मग त्यांनी खूप मदत केली, सांभाळलं. इंडस्ट्रीमध्ये त्यांना ते जरी आर्किटेक्ट असले तर त्यांना स्ट्रक्चर इंजिनिअरिंग खूप चांगला सेन्स होता. आणि त्यांनी खूप मोठ्या लोकांच्यावर काम केलं होतं स्ट्रक्चर इंजिनिअरिंगमधल्या. मग त्यांनी काय केलं की जसं आपण आपल्या मुलाला पॅम्पर करतो तसं मला सगळ्या लोकांना घेऊन जायचे. म्हणजे AB कर्णिक आमच्या प्रोफेशन सगळ्यात मोठं नाव आहे, त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यांच्याकडून शिकायची मला संधी मिळाली. इंडस्ट्रीमध्ये घेऊन गेले, इंडस्ट्रीमधल्या लोकांशी माझी ओळख करून दिली. आणि इंडस्ट्रीमध्ये 2 लोक आहेत जे म्हणजे बारदेशकर साहेब आणि RS भोसले, ज्यांनी जिनियस इंजिनियर आहेत. त्यांनी मग सुरुवातीला सांगितलं की नाही तू एवढी मेहनत करताना बघतो तू ये, छोटं मोठं डिझाईन आमच्याकडे कर. मग छोटे सेंट्रिफ्यूजचे फाउंडेशन्स, मशीन फाउंडेशन्स असं करत मी इंडस्ट्रीत नंतर हळूहळू काम करायला लागलो. या सगळ्या ह्याच्यामधल्या काळात अगदी म्हणजे हे सगळं पिरियड 4-5 वर्ष मी प्रोफेशन सुरू केल्यापासून साधारण 8-9 वर्षात परत मला थोडं स्थैर्य यायला लागलं. मग आठवले साहेबांचे भाऊ एक बिल्डर होते. त्यांना मी म्हटलं की मला घर हवं आहे आता. त्यांना म्हटलं काही वास्तू दोष काही जे न चालणार कुठलंही न होणार, मला घर चालेल, फक्त किंमत कमी हवी. त्यांनी मला एक घर दिलं. त्याच बिल्डिंगमध्ये त्यांनी स्वतःचा मोठा शॉप कापून मला छोटंसं 10 बाय 10 ऑफिस दिलं. छान सेटल होऊन मी माझं रुटीन परत. आता जे काही मला रोह्यासाठी ॲम्बिशन होते की रोह्यात इंडस्ट्रीत थोडं काम करेन, आठवल साहेबांचं काम करेन आणि एक फॅमिलीला सस्टेन होण्यासाठी जेवढं होतं तेवढं सगळं मी त्या काळात सेट करू शकलो. आणि मग रोह्याची जर्नी सुरू झाली माझी. सुपर. खूप इन्स्पायरिंग जर्नी. आणि म्हणजे कळत नकळत काही पॉईंट्स तुम्ही एक हायलाईट केलेत जे आजच्या मी माझ्या
मी माझा स्टाफ बोलेन की आजच्या जनरेशनमध्ये आपण नाही बघत. जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही जेव्हा डिसिजन घेतलात जॉब सोडून स्वतःची प्रॅक्टिस चालू करायचा, तेव्हा कुठेतरी तुम्ही हेही ठरवलं की जे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत ते कंप्लीट करून मग मी बाहेर पडेन. सो हे जे इथिकल प्रॅक्टिस आहे ना, कदाचित ते किंवा तुमची जी जिद्द आहे हेच तुम्हाला कुठेतरी एक लाँग टर्ममध्ये सक्सेस देऊन जाते. तो इनिशियली कदाचित स्ट्रगल पिरियड असेल, पण मला तरी तेच वाटतं आणि ते प्रत्येकाने करावं, जे आज बघायला नाही मिळत. म्हणजे आज स्टाफ आज आहे उद्या नाही, आजची परिस्थिती खूपच वेगळी आहे. खरं आहे. आणि त्याबरोबर तुम्ही जे बोललात की एक थोडंसं तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर मी त्याच्यावरही येतो, त्या मुद्द्यावर बोलतो की मी स्वतः पण असं मानतो की म्हणजे आपण एक उद्योजक म्हणून काय करतो, आपण डे वनपासनं बिझनेस डेव्हलपमेंट ह्याच्यावर आपण फोकस करतो किंवा बिझनेस डेव्हलपमेंट हाच एक शब्द घेऊन आपण त्याच्याभोवती फिरत असतो. हो. तर माझं मानणं असं आहे की बिझनेस डेव्हलपमेंट तर व्हायलाच हवी आहे. एक उद्योजक म्हणून, एक ओनर म्हणून यू नीड टू फोकस ऑन दॅट, बट 40% 60% यू शूड फोकस ऑन युअर पर्सनॅलिटी किंवा पर्सनल डेव्हलपमेंट. आणि जर तुम्ही पर्सनल डेव्हलपमेंट करत गेलात तर कुठेतरी बिझनेस डेव्हलपमेंट वुड बी अ बाय प्रोडक्ट असं मी मानतो. तर त्याच्यावर तुमचं काय मत असेल? हां, पर्सनल डेव्हलपमेंट तर खरोखर गरजच आहे. म्हणजे गमतीची गोष्ट सांगायची, पर्सनल डेव्हलपमेंट, पर्सनली डेव्हलपमेंट पण खूप पाहिजे. म्हणजे मी प्रोफेशनमध्ये मी खूप आधी बारीक असं होतो. म्हणजे माझं वजन हार्डली काही 55 किलो होतं. गमतीचा किस्सा मला सांगतो की मला एक रेफरन्स मिळतं, अलिबागमध्ये जे शोभा डे आणि दिलीप डे त्यांचं घर आहे, त्यांचं शोभा डे इज अ वेल नोन. हां, तर त्यांच्या घरी काही रिपेअरचं काम होतं, चॅलेंजिंग काम होतं आणि त्यांना ते खूप ठिकाणी प्रयत्न करून पण त्यांना काही ते सक्सेस नाही मिळालं होतं. तर मला कॉल आला की नाही, तुला एक तिथे जायचं आहे आणि रिपेअरचं असंच कॉल आहे. मी गेलो गेटवर, त्यांनी विचारलं कोण आहे रे. त्यांनी मला बघितलं आणि मी ते सांगितलं की त्यांनी ते स्ट्रक्चर इंजिनियर ते रिपेअरच्या कामासाठी आलेलं आहे. बरोबर. त्यांनी लांबून सांगितलं की मला कॉलेज स्टुडंट नाही पाहिजे, आय नीड अ एक्सपर्ट. अच्छा. आणि मी शॉकच झालो की म्हटलं मी आता प्रोफेशन 10-12 वर्ष गेलं तरी पण असं माझी इम्प्रेशन असं पडतं आहे. त्यांनी मला असं, मी त्यांना म्हटलं की मी म्हटलं एक छोटं मॉडेल तुम्हाला द्या मला काम करायला, तुमचा जो एरिया जो आहे रिपेअर करायचा त्याला एक छोटा पार्ट मी रिपेअर करेन, जर सक्सेस झालं तर मला पुढचं काम द्या. बरोबर. आणि मी ते केलं, रिपेअर झालं. त्यांचा म्हणजे एका ठिकाणी लिकेज होतं, दुसऱ्या ठिकाणी असं खूप कॉम्प्लिकेटेड विषय होता. तो केला पूर्ण. केल्यावर ते खुश झाले. मला म्हणाले मी तुला ॲप्रिसिएशन लेटर देतो. मी म्हटलं तुम्ही दिलं आहे मला पहिल्या दिवशीच ॲप्रिसिएशन लेटर की मला काय कशावर काम करायला पाहिजे. तर सिरियसली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण तेवढीच गरजेची आहे तुमच्या प्रोफेशनमध्ये. म्हणजे ते कंटिन्युअस अपग्रेडेशन पण पाहिजे. म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंटचे बरेच ॲस्पेक्ट्स आहेत. जसं तुम्ही म्हणाल की पर्सनॅलिटी एक आला, पण नॉलेज गेनिंग किती गरजेचं आहे. म्हणजे कंटिन्युअस एक अपग्रेडेशन ॲज अ पर्सन. कारण तुम्ही मला माहिती आहे की यू कीप युअर सेल्फ अपग्रेडेड. प्रोफेशनमध्ये ना, जर तुम्ही कन्सल्टंट म्हणून असाल कुठल्याही प्रोफेशनमध्ये, तसं कुठल्याही प्रोफेशनमध्ये तुम्ही ट्रेडर जरी असाल किंवा काही असाल, तर तुम्हाला इंडस्ट्रीवर तुम्हाला अपग्रेड व्हावंच लागतं. माझ्या बाबतीत मी सांगेन की गेल्या 23 वर्षात माझं एकही वर्ष असं नाही की मी अकॅडमिक सर्टिफिकेशन केलेलं नाही. नॉट अ सिंगल इयर. आणि सुदैवाने आता HRD मिनिस्ट्री, देशातल्या सगळ्या नामवंत इन्स्टिट्यूट, IITs आहेत, HM आहेत, ते छोटे छोटे मॉडेलचे 12 वीक्स, 6 वीक्स, 1 इयर असे छोटे मॉडेलचे कोर्सेस करतायत की जे तुम्ही कंटिन्यूस अपग्रेड करू शकता. अपग्रेडेशनचे कसं आहे की तुम्ही एक चौकट, तुम्ही एक काम करत असाल आणि ते काम तुम्ही सातत्याने करतायत, तेच काम करताय, तुम्ही खूप चांगलंही करतात, पण ती चौकट बनते. यू कॅनॉट वर्क बियॉन्ड दॅट फ्रेम. तुम्हाला जेवढा फ्रेम कॅनव्हास मोठा करायचा असेल तर तेवढं तुम्हाला अपग्रेडेड व्हावं लागेल. जसं की मी 4 मजल्याची बिल्डिंग डिझाईन करतो आणि मला भविष्यात दिसते की 12 मजल्याची इमारत येणार आहे, तर मला ते 12 मजल्याची इमारत डिझाईन करण्यासाठी आधी प्रिपेअर करावं लागेल ना. त्यासाठी काही स्पॅन द्यावं लागेल. अपग्रेडेशन इम्पॉर्टंट आहे. माझ्याकडे जेवढे लोक काम करतात त्यांना मॅन्डेटरी आहे की तुम्ही सतत अभ्यास केला पाहिजे आणि सतत सर्टिफिकेशन केलं पाहिजे. शिवाय जसं मी म्हटलं की आता एक महाडचा दुर्दैवाने एक इन्सिडेंट झाला मध्ये, लगेच क्लॉजेस बदलले, अर्थक्वेक झाला, क्लॉजेस बदलले. तुम्हाला हे अपग्रेडेशन कसं कळेल? जे अपडेटेड नाहीत ते तुम्ही कन्व्हेन्शनल प्रॅक्टिसने फार काळ राहू शकत नाही इंडस्ट्रीमध्ये. जे लोक अपग्रेड होतात त्यांची फ्रेम पण मोठी होते आणि तुमची पर्सनल डेव्हलपमेंट पण होते ना. त्यामुळे सर्टिफिकेशन, मी तर 22 वर्ष ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. मी तोही किस्सा आहे की मला असं वाटलं की आता अलिबाग ग्रोथ होते आणि मी फक्त ग्रॅज्युएट आहे आणि मला आता पोस्ट ग्रॅज्युएशन करणं मॅन्डेटरी आहे. तर मला कॉम्प्लेक्स आला. म्हणजे मिसेस म्हणजे 22 वर्षात तू काय मुलांच्यात जाऊन बसणार कॉलेजमध्ये, शिकणार काय? नाही म्हटलं माझी गरज आहे, मला करायला पाहिजे. मग काही व्यवसायाला सर्व्हिसेस हॅम्पर न करता मी पुणे युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घेतलं. रेग्युलर जाऊन कॉलेजमध्ये बसायचं. म्हणजे ज्या वर्षी मी पासआउट झालो होतो त्या वर्षी जन्मलेली मुलं माझ्या बॅचमेट्स होते. ओके. आणि मी ते पोस्ट ग्रॅज्युएशन आत्ता केलं स्ट्रक्चर इंजिनिअरिंगमध्ये. पण त्याचा फायदा तर नक्कीच निश्चितच फायदा निश्चितच होतो. आता बोलताना पण तुम्ही म्हणाल की तुम्ही तुमच्या स्टाफला पण कंटिन्युअस एक लर्निंग किंवा सर्टिफिकेशन करायला सांगता.
आत्ता परिस्थिती अशी आहे की आपण मेट्रो सिटीजमध्ये जर गेलो तर ऑब्व्हियसली स्किल्ड लेबर जो आपण म्हणतो एक टर्म आहे तो अवेलेबल आहे, बट टियर 2 किंवा टियर 3 सिटीजमध्ये तो कुठेतरी एक ती तफावत आहे किंवा तो एक मेजर चॅलेंज आहे एक उद्योजकाला. पण तुमच्याकडे म्हणजे मला माहिती आहे बिकॉज आय नो युअर स्टाफ, तुमच्याकडे एक वेगळंच आहे. तुम्ही 2 पाऊल पुढे गेलात. मी म्हणेन की तो स्टाफ तर तुमच्याकडे आहेच, बट यू ऑल्सो फोकस ऑन मॅनपॉवर डेव्हलपमेंट. त्याच्याबद्दल काय म्हणाल? कारण बरेच उद्योजक पीपल हा अँगल जो आहे तिथे स्ट्रगल करतात आणि यू हॅव अचीव्ड एक्सपर्टीज इन दॅट. ते सुदैवाने ते कसं मला मी प्रयोग करत गेलो आणि मी यशस्वी झालो. आणि एखादी गोष्ट मी करत असताना यश मिळालं तर तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. मी ज्यावेळी मी रोह्यात सुरुवात केली त्यावेळेला एक लेडी होत्या मृदुला, ज्या सगळ्या म्हणजे दोन्ही मुलांच्या जन्मानंतर असं एक ब्रेक घेतलं प्रोफेशनमध्ये असं होता. त्या BSc झालेल्या होत्या आणि मला कोणीतरी असिस्टंटची गरज होती. मी त्यांना विचारलं, मी माझ्याकडे अप्रोच झाला की मला जॉब हवा आहे म्हणून. मी म्हटलं मॅडम असं जॉब आहे. त्या म्हणाले की मला काही तसं याचं नॉलेज नाही आहे, मी BSc आहे आणि मला ब्रेकही बरंच झालं आहे. हरकत नाही, म्हणजे तुमची शिकायची तयारी असेल तर आपण प्रयत्न करू शकतो. मग त्यांना मी AutoCAD शिकवलं, कॉम्प्युटर शिकवलं, नंतर थोडं साईटवरच्या गोष्टी शिकवल्या. मग त्यांनी त्याच्या काही म्हणजे करिअरच्या ब्रेकनंतर त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि त्या जवळजवळ 12 वर्ष माझ्यावर काम करत होत्या. मग ते एक यश मिळालं तर मला असं वाटलं की आपण काहीतरी करू शकतो आणि आपली रिक्वायरमेंट फुलफिल करू शकतो. आणि खरं आहे, आपल्या टियर 2 टियर 3मध्ये क्वालिफाईड लोक मिळणं, ते सातत्याने तुमच्यावर काम करणं ही थोडी कठीण गोष्ट असते. मग आणि दुसरी गोष्ट असते की तुम्ही तुमच्यासाठी माणसं बनवणं सोपं असतं. बरोबर. तर त्यांनी काय होतं की एक तर तुम्हाला जसं हवे तसे लोक तयार होतात, त्यांचे फ्युचर ग्रोथ होते. त्याच्यानंतर मी अशी बरेच दुसरं एक्झाम्पल असं आहे की माझ्याकडे एक जिराडची मुलगी होती, ती कॉलेज ड्रॉपआउट होती. ती 12वी नंतर झाली आणि तिच्या काही घरच्या परिस्थितीत तिला कॉलेज करता येत नव्हतं. ती माझ्याकडे आली, मला ऑफिस असिस्टंटचा जॉब हवा आहे म्हणून. मग तिला म्हटलं तू का कॉलेज सोडलंस? तर ती म्हणली की नाही, माझी घरची परिस्थिती आहे, मला काम करणं गरजेचं आहे. एका माणसाच्या किती फरक पडतो बघा. त्यांनी त्या शमिकाला मी म्हटलं की चल आपण ॲडमिशन घेऊ. तिला मी सांगितलं की तुला सकाळी कॉलेज करावं लागेल, दुपारी ऑफिस करावं लागेल. सकाळी 6ला ती जिराडून निघायची. JSMमध्ये ती ॲडमिशन तिने घेतलं आणि मग 2 दिवस माझ्यावर काम करायची. 3 वर्षात ती BCom झाली. तिचे बघून तिची छोटी बहीण शिकली, जी स्कूल तिनेही कॉलेज ड्रॉपआउट केलं होतं. त्या दोन्ही बहिणी मिळून त्यांच्या भावाला मेकॅनिकल इंजिनियर केला. हे सगळं घडत असताना माझ्याकडे एक ड्रायव्हर होता. त्याने 10वीत नोकरी सोडलेली आणि तो 2-3 नोकरी करायचा. म्हणजे तो भाजीच्या गाडीवर जायचा, दिवसभर बाहेर काम करायचा. त्याला कळलं की शमिकाला कन्सेशन आहे. त्याने एक्सटर्नल 10वीचा फॉर्म भरला, 10वी पास झाला. 10वी पास झाला, माझ्या पुण्यात आला, मी 10वी पास झालो आहे, आता काय. आणि खूप असा चंट ज्याला म्हणतात ना, जो व्यावसायिक त्यासाठी खूप स्किल होता त्याच्यात. मी म्हटलं तू एक काम कर, तू ITIला ॲडमिशन घे. मग ITI प्लंबरला ॲडमिशन घ्यायला सांगितलं आणि मग त्याच्या शेड्यूलनुसार मी माझ्या व्हिजिट्स वगैरे ॲडजस्ट करायचं. मग त्यांनी एक ITI केला, तो ITI झाला. पण त्याच्यासुद्धा त्या ITI झाला, ज्या दिवशी झाला त्या दिवशी त्याला सरकारी नोकरी मिळाली. तो आता कलेक्टर RDCच्या गाडीवर ड्रायव्हर आहे आणि तो मेरिटमध्ये त्याचं मिळालं त्याला. पण ह्याच्यात माझ्या लक्षात आलं की आपण लोकांना थोडा हँड होल्डिंग केलं, थोडं गाईड केलं तर ते करू शकतात. इस्पेशली मुली आपल्याकडे. आता माझ्याकडे जवळजवळ 14 इंजिनियर आहेत. त्यातल्या 8 त्या 9 मुली आहेत त्या आसपासच्या. कोणी पेजारून येतं, कोणी शहाबाज, अगदी श्रीगाव इथपासून मुली येतात. खूप सिन्सिअरली काम करतात. पण आता माझ्याकडे सगळा नॉन टेक्निकल स्टाफ नाही, आता माझ्याकडे 100% टेक्निकल स्टाफ आहे, इंजिनियर्स आहेत. पण मी त्यांना सांगतो की तुम्ही हे शिकलं पाहिजे. आणि मग जे तुम्ही म्हणता ना की मॅनपॉवर डेव्हलपमेंट, ते मॅनपॉवर डेव्हलपमेंट तुम्हाला पाहिजे तितकी करून नाही चालत. तो इंडस्ट्रीमध्ये गेला तर त्याला तो सस्टेन झाला पाहिजे. मग तुम्ही काय करू शकता की जे प्रोफेशनसाठी सगळ्या गोष्टी आहेत, राईट फ्रॉम मार्केटिंग, क्लायंट मॅनेजमेंट, ऑफिस मॅनेजमेंट, इथपासून सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. मग मला जे काही बरेच मित्र हसायचे, म्हणजे सगळ्यांना घेऊन सगळीकडे फिरत असतो जातो. त्यांना कळलं पाहिजे क्लायंटशी कसं बोललं पाहिजे, साईटवर कसं मॅनेज केलं पाहिजे, ऑफिस कसं मॅनेज केलं पाहिजे. त्यामुळे माझ्याकडलं कुठलाही तुम्ही माझा कलिग बघाल ना तर हे फुल ट्रेंड असतो. माझ्याकडे आता एक मुलगा आहे जो रोह्याहून येतो आणि तोही हुशार आहे, त्याचं अकॅडमी खूप चांगलं आहे. त्याला मी म्हटलं अरे बघ, मी 22 वर्षांचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्याच कॉलेजला मी त्याला ॲडमिशन घेऊन गेलं. त्याचंही आता यावर्षी त्याचं अकॅडमिक संपेल. त्यामुळे मॅनपॉवर तुम्हाला करता येते. तुम्हाला थोडं तो इन्क्लिनेशन पाहिजे की आपल्याबरोबर सगळ्यांची ग्रोथ झाली. थोडं इन्क्लिनेशन असेल ना तर तुम्ही नक्की करू शकता. आणि ते कुठेतरी मला वाटतं एक ब्लेसिंग स्वरूपात आपल्याला मिळतंच. ते आपण तर वी शुड डू गुड, बी गुड. म्हणजे विदाउट एनी एक्सपेक्टेशन्सच केलं पाहिजे. पण डेफिनेटली परत एकदा तुमच्या जर्नीवर येतो. तुम्ही तुमचा स्ट्रगल तर आपण ऐकला, पण आजच्या डेटला मला वाटते अगदी पनवेलपासून रत्नागिरीपर्यंत तुमची प्रॅक्टिस चालू आहे. आय गेस तुमचे काही बाहेरही प्रोजेक्ट्स चालू आहेत. ते कुठे कुठे आहेत? म्हणजे तुमचं जॉग्राफी काय आहे आणि काय एक काय म्हणाल एक सिक्रेट काय आहे त्यामागे? कारण आत्ता तुमचा जो काय मी म्हणेन की बिझनेसचा जो काय व्याप आहे तो खूप मोठा आहे.
हो, त्याच्या अगोदर मी छोट्या गोष्टी परत तुम्हाला थोडं मागे घेऊन जातो. रोह्यात मी थोडं एस्टॅब्लिश झाल्यानंतर मी ज्यावेळेला अलिबागला यायचं माझ्यासाठी खूप मोठं एक गोष्ट महत्त्वाची ठरली. काय झालं की मी सेटल झालो होतो आणि चेतन पटेल एक इथे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यावर मी काम करायचो. ओके. आणि ते म्हणजे ग्रोथमधला एक माइलस्टोन तो मी मिस झाला म्हणून तुम्हाला सांगतो की मी ते माझ्याकडे एक दिवस आले आणि म्हणाले की एक 50-60 स्क्वेअर फीटची बिल्डिंग होती, हे तुम्ही मला डिझाईन करून द्या, हा काम मिळेल की नाही मला सांगता येत नाही, पण तुम्ही मला प्रपोजल बनवून द्या आणि तेही 2 दिवसात द्या. मग ते रात्रंदिवस मी ते सगळं काम करून त्यांना पूर्ण करून देतो. प्रोजेक्ट मला नाही मिळाला आणि मग ते मला सतत सांगायचे की अरे अलिबागला खूप पोटेन्शियल आहे, अलिबागला खूप पोटेन्शियल आहे, तू रोह्यात काय करतोयस. मग वाकरकर साहेबांच्याकडे मी त्यावेळी जायचं. वाकरकर साहेबांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे मी काही त्यावेळी म्हणजे मी मार्केटिंगचा त्यांच्याकडे जायचो. मग त्या काही अटॅचमेंट होती आमची थोडीफार. मग साहेबांनी मला अलिबागमध्ये पहिला ब्रेक दिला. म्हणजे खऱ्या अर्थानं माझ्या प्रोफेशनमध्ये जे अलिबागमधलं जे मोठं काम आहे ते वाकरकर साहेबांनी पहिलं काम मला दिलं. वाकरकर आय गेस वेल नोन बिल्डर आहेत अलिबागमध्ये, राईट? वेल नोन बिल्डर आहेत. खूप सपोर्ट सिस्टम त्यांच्याकडे खूप चांगली आहे आणि त्यांनी मला पहिलं काम दिलं आणि मग मी अलिबागला स्विच करणार. म्हणजे मला दिसलं पोटेन्शियल. त्या ग्रोथच्या मागचं कारण आहे ते आहे की पोटेन्शियल कसं आपण एक्सप्लोअर केलं पाहिजे, योग्य वेळी तुम्हाला तो निर्णय घेता आला पाहिजे. पण रोह्यातून सोडताना मला आठवल साहेबांनी एक प्रॉमिस केलं होतं की जोपर्यंत ते प्रॅक्टिस करतो पण मी रोहा नाही सोडणार. बरोबर. आणि रोह्यात माझा एक मित्र आहे जो डे 1 पासून म्हणजे रोह्यात ज्या दिवशी मी पहिला पाऊल ठेवलं त्या दिवशी तो माझा मित्र आहे, आज आहे संदीप सरफळे त्याचं नाव आहे, तोही सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तो माझ्यासाठी खूप मोठा वेलविशर आहे. त्यांनी माझ्या सगळ्या अँगलनी मदत केली. ज्यावेळी माझे पैसे नव्हते त्यावेळी पैसे द्यायचा, माझं रजिस्ट्रेशन होतं त्याच्यावर तो काम करायचा आणि त्यातनं काही कमिशन घेऊन माझं ते इकॉनॉमिक्स तो सांभाळायचा. त्याला मी विचारलं की अरे मला असं अलिबागला अपॉर्च्युनिटी आहे तर काय करू. तो म्हणा तुला जायला पाहिजे. त्यांनी मला तो पुश दिला आणि इकडून यांचा ओढा होता, रेटा होता, वाकरकर साहेब तसंच म्हणजे तू अलिबागला ये, तू अलिबागला ये. मग ती ग्रोथ समजून मी परत अलिबागला आलो आणि अलिबागला येताना रोहा सोड माझी ही मानसिक तयारी होती की समजा आपलं काही नाही झालं, आपल्याला काम नाही मिळालं तर आपण वाकरकर साहेब एकच रिक्वेस्ट करायची की साहेब मला तुमच्याकडे नोकरी द्या. बरोबर. म्हणजे दुसऱ्यांदा मला असं वाटलं की व्यवसाय सोडून परत नोकरी करावी लागेल की काय. मग ती रिस्क घ्यायची नाही घ्यायची ह्या द्विधावस्थेत मी ती रिस्क घेतली. मला घर नव्हतं, त्या चेतन पटेलचं एक प्रोजेक्ट होते, मला घर मी दिलं आणि म्हटलं ऑफिस माझं इथं आहे, छोटं काय पण माझं स्वतःचं ऑफिस आहे. तर त्यावेळी एक 2 जे अमित मोकल आणि सुशांत नाईक जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं एक ऑफिस रिकाम होतं. तेही माझ्याशी काही कामावर कनेक्ट होतं. त्यांनी सांगितलं की अरे माझं ऑफिस बायपासचं आहे ते घे. म्हणजे 2 दिवसात मी निर्णय घेऊन अलिबागला परत सेटल झालो. आणि वाकरकर साहेबांनी प्रोफेशनमध्ये मला ना सगळेच लोक सांगतात की काय करायला पाहिजे, स्काय इज लिमिट, हे असं ग्रो कर, हे कर ते कर. पण आयुष्यात काय करू नये हे कोणी सांगायला एक माणूस लागतं. ते काम वाकरकर साहेब करतात माझ्यासाठी. म्हणजे डोंट्स जे आहेत ना ते वाकरकर साहेबांनी शिकवलेले आहेत मला. आणि मग अलिबागची जर्नी सुरू झाली. मग अलिबागला स्टेप जो खरोखर त्यांचा सल्ला मी तो ऐकला तो खूप मोठा होता. त्याच्यानंतर मला काही चांगले प्रोजेक्ट्स मिळाले. मग ते प्रोजेक्ट्स करताना मला थोडी मांडवाचे जे आपल्याकडे एलिट क्लासमधले जे प्रोजेक्ट्स आहेत ते मिळाले. त्यांनी जे माझं स्केलिंग झालं ते यू कॅन से 10-15 टाइम्स मोर स्केल बिझनेस झाला माझा. सुपर. आणि ते डिसिजन माझ्यासाठी खूप क्रुशियल डिसिजन होतं. मग ते प्रोजेक्ट ते जे आर्किटेक्ट्स मला कनेक्ट झाले ते मला कोणी इंदोरला घेऊन गेलं, कोणी कालिकतला घेऊन गेलं. आता माझे 2 नेपाळला पाईपलाईनमध्ये प्रोजेक्ट्स आहेत. सगळे चॅलेंजिंग प्रोजेक्ट्स आहेत निश्चितच. त्यामुळे तो कॅनव्हास मोठा झाला थोडासा असं म्हणू शकतो आपण आता. मस्त. माझा एक सगळ्या पॉडकास्टमधला फेवरेट आणि कॉमन प्रश्न बिकॉज आय एम फ्रॉम ॲन IT बॅकग्राऊंड. तुम्ही 24 इयर्सची जर्नी आहे. डिजिटलायझेशनमुळे काय बेनिफिट झालं? निश्चितच. म्हणजे मी सांगतो तुम्हाला की आम्ही पहिले जो ट्रेसिंग बनवायचो हाताने मी ते ड्रॉइंग्स बनवायचो आणि त्यात करेक्शन आले की अंगावर काटा यायचा. कारण ते ब्लेडनी परत इरेज करायचं, पुन्हा लिहायचं आणि ते व्हेरी टाईम कन्झ्युमिंग होतं. खूप टाईम कन्झ्युम व्हायचा. डिजिटायझेशनमध्ये ते फायदा झाला. मी चेंज एका चुटकीसरशी करू शकतो. दुसरी गोष्ट माझ्या प्रोफेशनमध्ये बऱ्याच गोष्टी सॉफ्टवेअर होतात त्याची कम्पॅटॅबिलिटी आली डिजिटायझेशनमुळे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ज्यावेळेस डॉक्युमेंटेशन सुरू केलं त्याचं जवळजवळ मला वाटतं आता मी 2600 प्रोजेक्ट्स आत्तापर्यंत केलेले आहेत. त्या 2600 प्रोजेक्टचा सगळा डेटा माझ्याकडं अवेलेबल आहे. त्यामुळे डिजिटायझेशन ही काळाची गरज आहे आणि मस्ट थिंग आहे. ओके. आणि म्हणजे तुमच्या काय सॉफ्टवेअर्स लागतात किंवा काय त्याला मी म्हणू शकतो की त्याच्यासाठी काय वेगळे कोर्सेस केले गेले पाहिजेत का? निश्चित. जर एक जॉब पर्स्पेक्टिव्हनी मी वेगळ्या अँगलने एक थोडा प्रश्न विचारतो की तुमच्याकडे रिक्वायरमेंट बरीच असते तर एखादा आपले जे ऑडियन्स आहेत त्यांना एका जॉब पर्स्पेक्टिव्हनी तर काय कोर्सेस केले तर एक ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतील? त्याला आपण असं डिफरन्शिएट करू शकतो. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये माझ्याकडे ड्राफ्ट्समनची रिक्वायरमेंट आहे, माझ्याकडे इंजिनियरशीच आहे. जे नॉन टेक्निकल लोक आहेत जे ड्राफ्ट्समन आहेत
ते ॲटोकॅडचा कोर्स करू शकतात, ड्राफ्टिंग टूल जे आहेत नवीन नवीन ते शिकू शकतात आणि ते ड्राफ्टिंगचं काम करू शकतात. अच्छा. जे इंजिनियर्स आहेत ते जे डिझाईन सॉफ्टवेअर्स आहेत त्याचं ट्रेनिंग घेऊ शकतात, त्याचं प्रॉपर ट्रेनिंग घेतलं त्याने तर ते मला सपोर्ट सिस्टममध्ये काम करू शकतात आणि ते मला जॉईन करू शकतात. ओके, कूल. सर, आपण जेव्हा एक उद्योजक म्हणून आपली जर्नी स्टार्ट करतो तेव्हा छोट्या स्केलवर असतं, तेव्हा सगळ्या गोष्टी छान असतात, डिसिप्लिन असतात. पण जसा व्याप वाढत जातो तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडनं गोष्टी स्किप व्हायला लागतात ॲज अ पर्सन, बिकॉज तो व्याप तितका आहे, इतक्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं पॉसिबल नाही. पण तुमच्या बाबतीत एक गोष्ट मी आवर्जून बघितली की यू आर व्हेरी डिसिप्लिन आणि तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहतात. म्हणजे मलाही तुम्ही त्या दिवशी म्हणजे फॉलोअप घेतलात किंवा काय, तर हे हा जो मेमरी गेम आहे ह्याच्याबद्दल तुमचं काय सिक्रेट काय आहे? एकच शब्द सांगायचं, इन्व्हॉल्वमेंट. ओके. तुम्ही फुल हार्टेडली जर इन्व्हॉल्व असाल ना तर तुम्हाला लक्षात ठेवायला त्रास नाही होत. ओके. तुम्ही हाफ हार्टेडली काय कराल की मी माझं ऑफिस कोणतं ऑर्गनाईज करेल, हा क्लायंट हा सांभाळेल, ही गोष्ट हा सांभाळतं, नाही. तुमची ॲज अ प्रोफेशनल, ॲज अ बिझनेसमन तुमची इन्व्हॉल्वमेंट सगळीकडे पाहिजे. तर तुम्ही 100% इन्व्हॉल्व असाल तर तुम्हाला हे डिसिप्लिन आपोआप लागू लागतं. ओके. आणि असं तुम्ही कधी स्वतःला एस्टॅब्लिश वगैरे काही समजत नाही, ते कधीच कुणी नसतं आहे तसंही. त्यामुळे तुम्ही इन्व्हॉल्व असाल की तुम्हाला हे सगळं लक्षात आपोआप राहतं. ठीक आहे. अलाइड बिझनेसेस काही आहेत जे आपण डिस्कस करू शकतो ह्या पॉडकास्टवर, जेणेकरून जर कोण तरुण आपला ऑडियन्सच आहे मराठी तरुण, की जे तुम्हाला अप्रोच करून त्यांचा एक छोटासा व्यवसाय स्टार्ट होऊ शकतो, असं काही तुमच्या रिलेटेड काही अलाइड? हो, निश्चितच. म्हणजे खरं सांगायचं तर आपल्याकडे खूप अशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे इव्हन आपल्याकडे आता मॅनपॉवरची ज्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज सुरू आहे तर मॅनपॉवर खूप कमी आहे, एकदम इन्व्हर्स प्रपोर्शन आहे त्या बाबतीत आता. अच्छा. म्हणजे एक तर जे इंजिनियर्स झालेत त्यांच्याशी पहिलं बोलू आपण. जे इंजिनियर्स झालेत ते ऑफकोर्स माझ्या प्रोफेशनमध्ये येऊ शकतात स्ट्रक्चर इंजिनियर म्हणून. याचा अलाइड म्हणून ते लॅबोरेटरी टेस्टिंग जे आहे, लॅबोरेटरी ही खूप आता मॅन्डेटरी गोष्ट आहे. ते लॅबोरेटरी सेटअप करू शकतात. लॅबोरेटरी सेटअपही खूप मोठा नाही आहे. थोडंसं एलॅबोरेट करा, म्हणजे व्हॉट काइंड ऑफ लॅबोरेटरी? म्हणजे जे कॉन्क्रीट टेस्टिंग जे काम आम्ही साईटवर करतो त्याचं टेस्टिंग करणं, ते सबमिट. आधी याच्या अगोदर फक्त लोक स्वतःच्या माहितीसाठी किंवा आपण काय करतो ते जाणून घेण्यासाठी टेस्टिंग करायची. आता लिगली सुद्धा काही कंप्लायन्स म्हणून सुद्धा ह्या गोष्टी लागतात. म्हणजे प्रत्येकाला कॉन्क्रीट टेस्ट करणं गरजेचं आहे. तर ती कॉन्क्रीट टेस्टिंगची लॅबोरेटरी सेटअप करू शकतात, वेगवेगळ्या ठिकाणी करू शकतात. मांडवा आहे, अलिबाग आहे. मी काय केलं, माझ्या क्लायंटसाठी मी माझी लॅबोरेटरी सेटअप केली, तीही माझ्या गरजेतून निर्माण झाले. पण हे सगळं मी एकटा नाही करू शकत आहे. काही लोक उभा राहिली तर ते आणखीन जास्त चांगलं करू शकतात. त्यात पोटेन्शियल आहे. शिवाय ज्या इमारती जुन्या झाल्यात, आज आपल्याकडे कन्स्ट्रक्शन 20-25-30 वर्ष झाली, ज्या इमारती जुन्या झाल्या आहेत त्यांचं ऑडिटिंग करावं लागतं. त्या ऑडिटिंगसाठी तुम्ही सेटअप उभा करू शकता. हे तर नक्कीच. याशिवाय जे लोक सेमी स्किल्ड आहेत, म्हणजे डिप्लोमा होल्डर्स आहेत किंवा नॉन टेक्निकल आहेत, त्यांच्यासाठी रेरा सर्व्हिसेस आहेत. रेरा आणि तुम्ही रजिस्ट्रेशनच्या सर्व्हिसेस देऊ शकता. आणि जे इंजिनियर्स आहेत, जे साईटवर काम करू इच्छितात, त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं पोटेन्शियल आता आहे क्वालिटी इंजिनियर्सचं. म्हणजे क्वालिटी इंजिनियर ही जी टर्म आहे ते असं मानलं जातं की कॉन्ट्रॅक्टर किंवा बिल्डर त्याच्या इनहाऊस टीममधला असला पाहिजे. पण तुम्ही थर्ड पार्टी क्वालिटी इंजिनियर जर असाल, तुम्ही जर क्वालिटी चेक देणं असाल तर तुमच्यासाठी खूप मोठे प्रोफेशनल्स अवेलेबल आहे अलिबागमध्ये. निश्चित डिमांड खूप आहे, खूप डिमांड आहे क्वालिटी इंजिनियर. त्या लॅबोरेटरीच्या बाबतीत आणखीन डिस्क्रिप्टिव्ह काय सांगू शकाल की ॲज अ पर्सन जर मला तो व्यवसाय चालू करायचा असेल तर काय स्किलसेट्स असले पाहिजेत, काय क्वालिफिकेशन, आणि साधारण एक काय सेटअप, मिनिमम सेटअप कॉस्ट काय लागेल? हां, तर तुम्ही किमान इंजिनियर, डिप्लोमा इंजिनियर तरी असायला पाहिजे. ओके. सिव्हिल? हां, सिव्हिल इंजिनियर असलं पाहिजे, जो ऑथराईज साईन करू शकेल असं आहे. कारण त्याचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तुम्हाला खूप चांगलं जर लॅबोरेटरी सेटअप करा, तुम्ही NABL लॅब एस्टॅब्लिश करू शकता. ओके. जर मॉडरेट स्केलची लॅब एस्टॅब्लिश करायचं असेल तर 5-1 लाखाचं तुम्हाला एस्टॅब्लिशमेंट आहे. तुम्ही NABL लॅब करायची असेल तर 15-1 लाखापर्यंत एस्टॅब्लिशमेंट आहे. आणि आता गव्हर्नमेंटने या स्कीममध्ये 30% सबसिडी पण चालू केलेली आहे. त्याचाही फायदा घेऊन लोक एस्टॅब्लिश करू शकतात. ओके. आणि जर कोणाला करायचं झालं तर तुम्ही गाईड करा? निश्चित. आय एम ऑलवेज ओपन. मी पूर्णपणे सहकार्य गाईड करायला तयार आहे, मशिनरी घेण्यापासून लॅबोरेटरी सेट करण्यापर्यंत. ओके. तुमच्या बिहाफवर मी ऑडियन्सना अपील करीन की पॉडकास्ट जर बघताय तुम्ही तर डेफिनेटली अलाइड बिझनेसेस ऑपॉर्च्युनिटी खूप आहे, डिमांड खूप आहे मार्केटमध्ये, आणि तुम्हाला हँड होल्डिंग ही सर करतील. सो सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण शेअर करू, तुम्ही कमेंटमध्ये लिहा. जर तुम्हाला गरज असेल, गायडन्स हवी असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर शेअर करूया. राईट सर? सो एक लास्ट एंडिंग नोटवर, उद्योजक म्हणून जनरिक टर्म्सवर मराठी तरुणाला काय मेसेज द्याल? उद्योजकता की नोकरी? आणि जर उद्योजकता तर मग काय मजा आहे त्यात? कारण मला माहिती आहे मजा आहे. निश्चित. अगदी खरं आहे. तुम्ही उद्योजकच व्हायला पाहिजे. उद्योजक झाल्याने काय, एक तर तुम्ही स्वतःचा तर ग्रोथ करताच, पण त्यावर तुम्ही लोकांना घेऊन ग्रोथ करतात. आणि तुम्हाला यश हवं असेल तर एक शब्द विसरून चालणार नाही, ते म्हणजे सातत्य. राईट.
तुम्हाला किमान जे काही वर्ष, जसं काही बिझनेस असेल, ट्रेडिंगचा बिझनेस असेल, किंवा तुम्ही 4-5 वर्ष, प्रोफेशनल असेल 10-15 वर्ष, ती खर्ची घालायची तुमची मानसिक तयारी पाहिजे. तुम्ही सतत धरसोड करत असाल तर त्यात तुम्हाला यश नाही मिळणार. त्यामुळे सातत्य जो प्रयत्न करणार आहे त्याला यश 100% मिळणार आहे. नक्कीच. आणि अजून पण ती मानसिकता बदलत नाही आहे, म्हणजे अजून पण आपण त्याचं कारण सिक्युरिटी आहे. ओके. इनसिक्युअर फील होतं आपल्याला, पण आपल्याकडे खरोखर सुदैवाने आता तर खूपच सारे अपॉर्च्युनिटी आहे. सगळ्या फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी. अलिबाग आणि असं ठिकाण आहे जे ग्रोथ सेंटर आहे भविष्यातलं. राईट. तुम्ही ते प्रोजेक्ट केलं तर तुम्हाला व्यवसायात नक्कीच यश मिळणार आहे. तुम्हाला ती भीती असायचंच कारण नाही. येस, राईट. थँक्यू. बरीच माहिती दिली. तुमची जर्नीही खूप इन्स्पायरिंग होती. आणि आता खरंच अशी आहे की सिच्युएशन आहे की एखादा तरुण व्यवसाय चालू करतो, 1 वर्ष 2 वर्ष सक्सेस नाही मिळाला तर तो व्यवसाय बंद करतो. पण तुम्ही मला वाटतं 13 वर्षाचा स्ट्रगल आणि मग कुठेतरी एक जाऊन एस्टॅब्लिश्ड बिझनेस तुमचा चालू झाला आय गेस. म्हणजे 24 वर्षात 13 वर्षात स्ट्रगल होता. हे नक्कीच एक आजचा माझा टेकअवे असेल ह्या पॉडकास्टमधनं, की कारण मला आता बिझनेसमध्ये एक 6-7 वर्ष झालेत. ऑब्व्हियसली स्ट्रगल चालूच आहे, पण म्हणजे कुठेतरी मलाही मध्ये वाटलं होतं का कोविडच्या काळात बराच फिनान्शियल्स इश्यूज होते, पण तिथूनही थोडंसं आलो पुढे निघून. आता परत थोडंसं सेटल झाला. अप्स अँड डाऊन्स हे चालू राहतात. पण मग आजच्या पॉडकास्टमधनं जेव्हा मी काय टेकअवे घेतो तो हे आहे की अभी और स्ट्रगल कर सकते. म्हणजे तुम्ही जर 13 वर्ष करू शकता, तुमच्याकडनं मोटिवेट होऊन मीही तेवढा करू शकतो आणि सक्सेस मग इव्हेंच्युअली मिळेलच. राईट. निश्चित निश्चित. सर, एक आपण म्हणजे एंड नोटवर आमचा हा जो काही प्रयत्न आहे, म्हणजे साधा प्रयत्न आहे, तुम्ही पॉडकास्ट मागचेही बघितलेले आहात, की मराठी तरुणाने ह्या पॉडकास्ट सिरीजमधनं काहीतरी एक मोटिवेट व्हावं, नॉलेज घ्यावं आणि नोकरीकडे न जाता उद्योजकतेकडे वळावं. तर हा जो आमचा काय उद्देश आहे, मेहनत आहे, याच्याबद्दल तुमचं काय थोडंसं एक. नाही, निश्चितच तुमचा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे. एकतर तुम्ही प्लॅटफॉर्म उभा करतात आणि तुम्ही अशी लोकं घेत आहात की जे आपल्या आजूबाजूला आहेत, जे बघण्यातले आहेत, त्यांचे रोल मॉडेल असले तर आपलं घडणं सोपं होतं. तुमचे जे एफर्ट्स आहेत ते खरोखर रिअली अप्रिशिएबल एफर्ट्स आहेत. तुम्हाला निश्चित मी सुयश चिंतितो खरोखर. थँक्यू व्हेरी मच सर. आणि खूप वेळ दिलात त्याबद्दलही धन्यवाद. खूप माहिती दिलीत. जाता जाता मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की आपल्या ऑडियन्सला एक अपील करावं की आपलं जे डिजिट्रेकर्स हे यूट्यूबचं चॅनल आहे ते जास्तीत जास्त लाईक, शेअर. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की डिजिट्रेकर चॅनल हे तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू अगेन. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच तुम्हाला हा पॉडकास्ट खूप आवडेल आणि स्ट्रगल काय असतो हे रिअल सेन्समध्ये तुम्हाला ह्या पॉडकास्टमध्ये कळेल आणि कळलंच असेल किंबहुना. त्यामुळे लगेच गिवअप नका करू. 1-2 वर्ष 3 वर्ष थोडासा काळ जाऊ द्या. सक्सेस नक्की मिळेल. सातत्याने प्रयत्न करा, जिद्द ठेवा आणि मेहनत करा. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडलाच असणार, त्यामुळे हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि डिजिट्रेकर्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सायनिंग ऑफ, संकेत नाईक, CEO डिजिट्रेकर्स टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड.